मी या महाराष्ट्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा, नसानसात शिवरायांचं हिंदुत्व आणि बाबासाहेबांचा विचार आणि काही हिंदुत्वाचं पांघरुण घातलेले भाजपचे कार्यकर्ते मले हिंदुत्व शिकवणार. अबे काला हुटाचा मुका घेता बे, स्टूल लावून पण तुम्हाला शक्य नाही. काल परवा काही झुमडीनं सातारा जिल्ह्यात माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. काय तर म्हणे मी धार्मिक भावना दुखवल्या, साधू बद्दल अर्वाच्य बोललो. त्या धीरेंद्र शास्त्रीनं जी कल्पना रंगवली तशीच मी बी रंगवली. केलं वर्णन जसं मी ऐकलं तसं. मी बोललो त्याच्यात काही खोटं असेल तर सिद्ध करा. मरणाच्या शिवा देऊ वाटते, पण SP साहेबाचा आणि कायद्याचा मान ठेवतोय. अर्थे परदिशा धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात येऊन तोंडानं घाण सांडून गेला तेव्हा नाही जमले तुम्ही निवेदन द्यायला. त्या छिंदमला भाजपनं महापौर केलं. कोरटकर अजून सुद्धा मोकाट आहे. शिवरायांच्या मूर्तीवर भाजपचा दुपट्टा आणि टोपी घालणाऱ्या त्या विकृत उमेदवार काय केलं त्याला. नाशिकचा पोलीस आयुक्त छत्रपती आहे का म्हणणारा देवेंद्र फडणवीस. शिवरायांनी अफजल खानाची 5 वेळा माफी मागितली म्हणणारा ते भाजपचा खासदार सुधांशु त्रिवेदी. छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणारा भाजपचा विनोद तावडे. नरेंद्र मोदी म्हणजे आज के शिवाजी म्हणून पुस्तक लिहिणारा ते जय गोयल. शिवराय फुले आणि बाबासाहेबांबद्दल बोलणारा भाजपचा भगतसिंग कोश्यारी. जितेंद्र आव्हाड असेल, शरद पवार असेल, मोदीला जिरेटोप घालणारा ते प्रफुल्ल पटेल असेल. काल परवाचा विषय हो ते गोविंदगिरी, ते जैन मुनी विसरले की काय. हे लोक आपल्या अस्मितेवर नाही ते बोलून गेले तेव्हा कुठं गेलं होतं तुमचं हिंदुत्व. आजपर्यंत ह्यांच्यावर गुन्हा नाही, FIR नाही, साधी अटक नाही. हे लोक काय बियाला ठेवलेत का तुम्ही. करोडो रुपये खर्च करून बसवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 8 महिन्यात पडली. का नाही जमले तेव्हा. नाही गेलं का तेव्हा तुमची तळपायाची आग मस्तकात. सोयराय म्हणून सोडलं की काय. त्या भाजप आमदारानं मुतारीच्या दारावर महाराजांचा फोटो लावला. काय केलं तुम्ही. NCERTच्या पुस्तकातून तुमच्या डोळ्या देखत नकाशा हटवला. विचारला का जाब. राज्यात रोज एक बलात्कार होता, यांच्यापाशी कायदे नाही. कांद्याला 1 रुपया भाव झाला. 1 रुपया. नियोजन नाही, उपाय नाही, राज्य चालवता येत नाही, न्याय करता येत नाही, बोलणाऱ्यांचा आवाज दाबताय. देवेंद्र फडणवीस शोभते का तुम्हाला हे धंदे. हे धंदे करासाठी गृहमंत्री झाले काय. चिचोरे लोक लावून गुन्हे दाखल करताय आणि पोस्टरवर वाकून फुलं वाहताय. काय दुटप्पी. अरे मांडूळ बरं. फडणवीस तुमच्यात आणि शेड्डुक्यात काहीच फरक नाही. मी नीच आहे म्हणे, शिव्या देतो म्हणे. नामदेव ढसाळ नाव ऐकलं का. वाचल्या का तुकोबांच्या ओव्या. नसल वाचल्या तर वाच. राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी शिव्या घालून भट पळवले. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माटी अनुकाठी. ज्यांना जे आदर्श वाटते त्यांनी ते खुशाल 5 टाइम स्वार करून घ्यावे. मह्या नादाला लागू नये. नसता मी इथून पुढं असा मस्त कायदेशीर शास्त्रशुद्ध भाषेत शिव्या न देता गोड बोलून तेल लावून रोज उद्धार करत असतो. मग ते फार विचित्र वाटेल काहींना, नाही का. धुऱ्यासाठी वावर घालणारे उरफाटे लोक आहोत रे आम्ही. इथूनच ह्याच जागेवरून तुझ्यासारख्या अख्ख्या शेंडी भेंडीच्या टोळीला पाणी पाजतो. भीत नाही. जिथं तुम्ही 25 गोळा केले ना त्याच जिल्ह्यात, त्याच काय प्रत्येक जिल्ह्यात माझ्यासाठी हजारो लोक तयार आहेत. कारण तेवढं झिजलोय, काम केलंय, लवकरच ते तुला दिसल बी. माझ्या बहुजन बांधवांनो, माझ्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही पाहिल्या ना तर तुम्हाला राग येईल. यांना आपल्या महापुरुषांची बदनामी करण्यातच समाधान आहे. हे वारंवार सिद्ध होत आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. असा ऐरा गैरा कोणी बी महाराजांच्या समकक्ष तुम्हाला मान्य आहे का. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा. पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिराव फुलेंनी तेव्हाच लिहून ठेवलंय. छत्रपतींना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही सामर्थ्याची गरज नाही. ते स्वतःच समर्थ होते. महाराज कर्मवादी होते, विज्ञानवादी होते. आपण निदान काही गोष्टीचं लॉजिक तरी वापरू. कॉमन सेन्सचा विषय आहे. माझ्या प्रत्येक शब्दाला समाजामधून प्रतिसाद मिळतोय. मी खरं ते मांडतो. हेच यांचं खरं दुखणं आहे. आज सरकार या चुकीच्या लोकांच्या बाजूने आहे. प्रशासनावर ते लोक खूप दबाव टाकत आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही माझ्या सोबत आहात याचा मला अभिमान आहे. धन्यवाद.